रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण ना आमारा नावाचं कॉम्प्लेक्स आहे कोलशेत रोडला, त्या आमारा नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 470 कार्पेटचा फ्लॅट असेल, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा उत्तम आहेत। एक चांगल्या पद्धतीचं टाउनशिप डेव्हलप झालेलं हे कॉम्प्लेक्स असणार आहे। याच्यात मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स ह्या कॉम्प्लेक्सचा असणार आहे, या फ्लॅटचा असणार आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 28 ते 29 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत। आपण एक हायर फ्लोअरला फ्लॅट काढतोय जो 1 BHK फ्लॅट असेल। इथे OC CC त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि बँक म्हणा, ATMs म्हणा किंवा हॉटेल्स म्हणा, या सगळ्या गोष्टी आजूबाजूला ह्या कॉम्प्लेक्सच्या सगळ्या चांगल्या पद्धतीने। ठाणा स्टेशनपासून जरी आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून पण जवळ आहे, म्हणजे साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती आहे। पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नक्कीच नाही आहे। तर अशाच पद्धतीचा हा खरं तर 1 BHK फ्लॅट असणार आहे। ज्या मंडळींना हा जो फ्लॅट आहे थोडासा अर्जंट सेलवरती फ्लॅट आहे, तर त्याची किंमतही तुम्हाला मी नक्कीच कळवतो। तत्पूर्वी मी तुम्हाला हा फ्लॅट डायरेक्शन कसं आहे, हॉलची साईज काय आहे, किचनची साईज काय आहे, त्या सगळं खरं तर दाखवण्याचा मी प्रयत्न आत्ता करतो। हा जो फ्लॅट आहे, ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हा फ्लॅट साऊथ वेस्ट दाखवतोय कंपासवरती। साऊथ वेस्ट हा दाखवणारा फ्लॅट असणार आहे। जास्त वेस्ट आहे, साऊथ कमी आहे, पण साऊथ वेस्ट आल्यानंतर तुम्ही बघू शकता घराच्या बाहेर तुम्हाला एवढी मोठी जागा मिळते। अधिक जर तुम्ही समोर ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला इथे प्रॉपर 2 लिफ्टचं प्रावधान केलेलं आहे आणि तुमच्या फ्लॅटच्या समोर जरी तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला रेफ्युजी फ्लॅट मिळतो, जे तुमच्या घरासाठी खूप चांगली गोष्ट असू शकते। कारण हा जर रेफ्युजी फ्लॅट उघडला तर तुमच्या घरामध्ये फुल हवा येते। हा तुम्ही वॉकिंगला वगैरे संध्याकाळच्या वेळेला नक्की हा फ्लॅट रेफ्युजीचा वापरता येईल। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये जातो त्यावेळेला तसं बघितलं तर जास्त ईस्ट आहे आणि नॉर्थ थोडा क्रॉस आहे। तसंच आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा मोठा असा चांगला मस्त हॉल मिळतो। ह्या साईडला जर आलं तर समोर बिल्डिंग आहे, तुमची ही खिडकी ओपन आहे आणि जर तुम्ही बघितलं तर 17x14ची तुमची ही हॉलची साईज आहे। हा प्लस तुम्हाला डायनिंग एरिया धरून 17x14 हा तुमचा हॉलची साईज आहे। आणि त्याच्यानंतर आपण जर ह्या साईडला आलो तर 7x9चं तुम्हाला किचन मिळेल, जिथे 2 साईडचं प्लॅटफॉर्म असणारं हे किचन तुम्हाला मिळतं। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इथे आलेली आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला समोर ह्या अशा पद्धतीचं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आणि इकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे मिळतं आपलं ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जो तुम्हाला असा एवढा मोठा नक्की मिळतो। आणि नंतर जेव्हा ही ड्राय बाल्कनीतनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला बाहेर आल्यानंतर ह्या साईडला एक तुमचं बेडरूम असणार आहे। हे बेडरूम जर बघितलं तुम्ही तर हेही चांगलं आहे। ह्याला पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे खिडकी एक आली ऑलरेडी आहे आणि ह्या साईडला तुम्हाला कपाट बनवण्यासाठी एक वेगळी जागा उपलब्ध केलेली आहे। आणि नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्ही इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला मिळतं, जे 7.5x3चं असणार आहे। म्हणजे 7.5x3चं हे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं मिळतं। आणि नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर ह्या बेडरूमच्या नंतर बाहेर येतो आपण। अशा पद्धतीचं खरं तर हा 1 BHK फ्लॅट आहे। हा जर फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर ह्या मालकांनी आता अर्जंट सेल असल्या कारणानं 66 लाख नॉट निगोशिएबल ही किंमत ठेवलेली आहे। जर कोणाला अर्जंटमध्ये 66 लाखात अशा पद्धतीचा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट आपल्याला 66 लाखाला मिळेल, ज्याची एक पार्किंग तुम्हाला कव्हर्ड कार पार्किंग ह्यासोबत फ्लॅटसोबत मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट जर बघायचा असेल तर मला फोन लावा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवतो। ओनरला समोर फ्लॅट घेतल्यामुळे पेमेंट अर्जंट करायचं आहे, त्यासाठी हा फ्लॅट ह्या किमतीत आपल्याकडे उपलब्ध आहे। जास्त दिवस हा फ्लॅट राहील नाही राहील त्याची मला शाश्वती नाही आहे, पण जर कोणाला खरोखर ह्या बजेटमध्ये ॲडजस्ट करायचा असेल तर हा फ्लॅट आपण उपलब्ध तात्पुरता आहे। तर अशाच पद्धतीचे आम्ही वेगवेगळे फ्लॅट काढतो। आमचे फ्लॅट तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईबर्स करावा हीच मी तो सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तोच थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।